श्री स्वामी समर्थ मंडळी. आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा असं होतं की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, पण काही काळ गेल्यानंतर त्याच गोष्टीसाठी आपण देवाला धन्यवाद देतो. याच विषयावरती मी आज तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. एक राजा होता, खूप मोठी. त्या राजाची खूप मोठी फळझाडांची बाग होती. त्या बागेमध्ये सगळ्या प्रकारची फळं होती. त्या बागेची काळजी घ्यायला राजाने एक शेतकरी नेमला होता. तो शेतकरी बागेची खूप छान काळजी घ्यायचा आणि बागेतली वेगवेगळी तयार झालेली फळं रोज संध्याकाळी राजाला नेऊन द्यायचा. एके दिवशी शेतकऱ्याने पाहिले, बागेमध्ये सगळी फळे तयार झाली होती. नारळ, पेर, द्राक्ष, सफरचंद, चिकू, सगळी फळं तयार होती. शेतकरी विचारात पडला, आज कोणतं बरं फळ घेऊन जाऊ राजाला, म्हणजे राजा खुश होईल. कोणास ठाऊक शेतकऱ्याच्या मनात काय आले. त्याने द्राक्षांची टोपली भरली आणि ती टोपली घेऊन तो राजवाड्याकडे निघाला. जाता जाता तो विचार करू लागला, मी एकच फळ का बरं आणलं असेल. त्याच्यातले जे फळ तयार होती त्यामधली प्रत्येकी एक एक फळ जरी आणलं असतं तरी राजा खूप खुश झाला असता. विचार करता करता शेतकरी राजवाड्याजवळ पोचला. आतमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याने द्राक्षांची टोपली राजासमोर ठेवली आणि थोड्या अंतरावर जाऊन बसला. राजा कोणत्या तरी विचारात किंवा काळजीत होता. राजा एक द्राक्ष तोडून खायचा आणि दुसरं शेतकऱ्याला कपाळावर नेम धरून मारायचा. राजाने मारलेलं द्राक्ष जेव्हा शेतकऱ्याच्या कपाळावर किंवा शरीरावर लागायचं तेव्हा शेतकरी म्हणायचा, देव खूप दयाळू आहे. राजा पुन्हा एक द्राक्ष खायचा आणि एक मारायचा. जेव्हा ते शेतकऱ्यावर पडायचं तेव्हा शेतकरी पुन्हा म्हणायचा, देव खूप दयाळू आहे. थोड्या वेळानंतर स्वतःची चूक राजाच्या लक्षात आली. तो विचारात पडला, मी शेतकऱ्यासोबत किती चुकीचं वागतोय आणि प्रत्युत्तर काय येतंय, तर देव खूप दयाळू आहे. राजाने शेतकऱ्याला विचारलं, मी तुला द्राक्ष फेकून मारतोय आणि तुला लागते सुद्धा, तरी पण तू म्हणतोयस देव खूप दयाळू आहे. शेतकऱ्याने खूप साधेपणाने आणि प्रामाणिकपणे उत्तर दिलं, महाराज, बागेत नारळ, पेर, सफरचंद सगळी फळे होती, पण मी द्राक्षे आणली. मी ती सगळी फळं आणू शकलो असतो, पण देवाच्या कृपेनंच मला द्राक्ष आणायची बुद्धी झाली. मी देवाला धन्यवाद देतो की मी जर दुसरी फळं आणली असती आणि तुम्ही ती मला फेकून मारली असती तर माझी काय अवस्था झाली असती. म्हणूनच महाराज, देव खूप दयाळू आहे. मंडळी, आपल्या जीवनात एखाद्या वेळी चांगलं किंवा आपल्या मनासारखं घडत नाही तर तेव्हा काय करा, संयम ठेवा आणि धैर्य ठेवा, कारण आपली रहस्य वेळ आल्यावरच उलगडते. तोपर्यंत चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.